जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. तर मित्रांनो आपण पाहत असाल लास्ट काही दिवसापासून आपल्याला प्रीमियममध्ये जास्त मोमेंटम दिसत नाही. याचे कारण इंडिया विक्स कंटिन्युअसली डाऊन येत आहे. त्यामुळे प्रॉब्लेम ॲक्चुअल असा होऊ राहिला आहे, की मार्केट तर मोमेंटम देतंय. म्हणजेच डाउन साइड बेअरिश टू डाउन साइड मार्केट होतं काही दिवस. आपण पाहिलं असेल त्या टायमाला पुटमध्ये प्रॉफिट होत नव्हतं. आज प्रॉफिट झालं तर उद्या लॉस होत होता. उद्या 2 दिवस सलग प्रॉफिट झालं तर तिसऱ्या दिवशी पूर्ण प्रॉफिट निघून जात होते. आता 2 दिवसापासून आपण पाहत असाल कॉल साईडला मार्केट येते, परंतु त्या प्रमाणात प्रीमियम वाढत नाहीये. एक दिवस प्रॉफिट झाले तर दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिकली लॉस होतोय. हे प्रॉब्लेम सगळ्यांना फेस करावा लागत आहेत. याचे कारण आहे की इंडिया विक्स ज्याप्रमाणे डाऊन 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 होत आहे, ऑल टाईम लो पर्यंत इंडिया विक्स सध्या ट्रेड करत आहे. त्यामुळे प्रीमियममध्ये म्हणावा अशी मोमेंटम आपल्याला अजिबात भेटत नाही. सो कॉशियस होऊन थोडे ट्रेड करणे गरजेचे आहे. लास्ट 1 मंथ पासून मी सायकॉलॉजी यावर भरपूर व्हिडिओ बनवले. ते व्हिडिओ बनवण्याचे कारणच ते होते. इंडिया विक्स ज्याप्रमाणे डाऊन होत होते त्याप्रमाणे म्हणजे कुठल्याही साईडला बेअरिश असू, बुलिश असू, कोणत्या पण साईडला आपल्याला म्हणावं असे मोमेंटम भेटत नव्हते. प्रीमियम हे वाढणे जास्तीत जास्त निफ्टीमध्ये 20-30 पॉईंट, सेन्सेक्समध्ये 50 पॉईंट, जे की आपण 100 पॉईंट, 200 पॉईंट, निफ्टीमध्ये 50 पॉईंट, 60 पॉईंट सहजपणे भेटतात. ते सध्या 10-10 पॉईंटसाठी खूप जास्त हार्ड जाऊ राहिले. याचे कारण हे इंडिया विक्स कंटिन्युअसली डाऊन डाऊन येत असल्यामुळे. सो थोड्या दिवस कॉशियस होऊन ट्रेड करा. कमी कमी क्वांटिटीने ट्रेड करा. शक्यतो ट्रेड अवॉइड करा. कुठे आपण एखाद्या रोजगारावर कामाला जात नाही. आपण एक ट्रेडर आहे. त्या पद्धतीने आपण ट्रेडिंग केली पाहिजे. रोज ट्रेड करणे गरजेचे नाहीये. आपले कॅपिटल वाचवणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आज हेच मी सांगण्यासाठी आज एक ही छोटीशी रील बनवत आहे. कंटिन्युअसली मी लास्ट मंथमध्ये ऑन ॲव्हरेज प्रॉफिट बनवले आहे. आणि मित्रांनो सध्याचे दिवस जर आपण पाहिले तर खूप हार्डली म्हणजे मोठी मोमेंटम तर आपल्याला प्रीमियममध्ये दिसतच नाहीये. ज्यावेळेस इंडिया विक्स म्हणजे वाढण्यास चालू होईल त्या टायमाला परत एकदा आपण मोठी रॅली एक्स्पेक्टेड करू. परंतु तोपर्यंत कुठलीही रॅली येणे पॉसिबल नाही किंवा कोणतेही प्रीमियममध्ये मोठ्या मोमेंटम आपल्याला पाहण्यास भेटणार नाही. सकाळच्या फर्स्ट कॅन्डलमध्ये 2 मोमेंटम भरपूर मोठ्याला भेटतात. त्यानंतर दिवसभर मार्केट पूर्ण साईडवेज राहते. त्याचबरोबर प्रीमियम पण आपण पाहत असताल कंटिन्युअसली डिके होते, कंटिन्युअसली लॉसेस. मला भरपूर मित्रांचे मेसेज आले, कॉल आले. भरपूर जण बोलतात की सर लॉस होतोय. 1 दिवस प्रॉफिट झाले, 2 दिवस प्रॉफिट झाले, तिसऱ्या दिवशी लॉस झाला. याचे कारण फक्त इंडिया विक्स सध्या मार्केटमध्ये व्हॅल्यूम पण खूप डाऊन झालं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये म्हणावा अशी मोमेंटम राहिलेली नाही. सो थोडे कॉशियस होऊन ट्रेड करा एवढेच सांगणे आहे. आपली जी स्ट्रॅटर्जी आहे या बिगिनर लोक या सध्याच्या मार्केट कंडिशनमध्ये आपले वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी शोधतात, वेगवेगळे स्वतः जे फॉलो करतात ते स्ट्रॅटर्जी बदलावतात. प्लीज कोणीच असे करू नका. आपल्या स्ट्रॅटर्जी ह्या योग्य आहे. सध्या मार्केट थोडे रॉंग चालू आहे. रॉंग म्हणजेच सांगण्याचा उद्देश एवढाच की प्रीमियम ऑप्शन जे ट्रेडिंग करतात त्या पद्धतीने प्रीमियम मोमेंटम देत नाहीत. सो आपल्याला लॉस होत असेल यामध्ये बेअरिश असू, बुलिश असू, बोथ साईड मोमेंटम पाहिजे अशा भेटत नाहीत प्रीमियममध्ये. त्यामुळे सध्या मार्केट असे म्हणता येईल की खूप हार्ड चालू आहे. सो थोडे कॉशियस होऊन ट्रेडिंग